आशियाई T20 क्रिकेट स्पर्धेमध्ये भारतानं पाकिस्तानला हरवलं, पण या सामन्यावरनं सुरू झालेलं राजकारण काही थांबायचं नाव घेत नाहीये. टॉस नंतर कर्णधार सूर्यकुमार यादवनं पाकिस्तानच्या खेळाडूंशी हस्तांदोलन केलं नाही आणि यामुळे त्यावरनं पाक क्रिकेट बोर्डानं आशियाई क्रिकेट परिषदेकडे तक्रार केली. बघूयात रडक्या पाकिस्तानचा हा डाव. पाकिस्तान बरोबर खेळणं हाच अपराध आणि देशद्रोह आहे. तर जिथे जिथे पाक नाव येईल त्याला त्यांचा विरोध असेल तर उद्यापासून उद्धव ठाकरे आले पाक पण खायचं बंद करतात. कालच्या मॅचनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला किमान 1000 कोटी मिळाले. संजय राऊत, कालच्या सामन्यामध्ये किती पैसे हारला तुम्ही हे एकदा महाराष्ट्राला सांगून टाका. युद्धभूमी पाठोपाठ खेळाच्या मैदानातही भारतानं पाकला 4ही मुंड्याचीत केलं. मात्र यावेळी टीम इंडियानं दाखवलेल्या करारी बाण्यामुळे देशवासियांची मान अभिमानानं फुलून आली आहे. टॉस नंतर कर्णधार सूर्यकुमार यादवसह भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानच्या खेळाडूंशी हस्तांदोलन न करता तोंडघशी पाडलाय. विशेष म्हणजे जेव्हा पाकिस्तानी संघ भारतीय ड्रेसिंग रूम मध्ये आला तेव्हा त्यांच्या तोंडावर दरवाजे बंद करण्यात आले. मात्र पाकिस्तानी खेळाडूंशी हँडशेक टाळण्याची कल्पना कर्णधार सूर्यकुमार यादव याची नव्हती, तर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी मांडली होती. भारतीय खेळाडूंना पाकिस्तानी खेळाडूंची हँडशेक न करण्याचा सल्ला दिला. कट्टर प्रतिस्पर्ध्यांशी कोणत्याही प्रकारची चर्चा करू नये अशी सूचना केली. जम्मू काश्मीरमधील पहलगाम मध्ये काय घडलं ते विसरू नका. मैदानावर उतराल तेव्हा फक्त तुमचे सर्वोत्तम प्रदर्शन करा आणि भारतासाठी जिंका. सूर्यकुमार यादवनं टॉस नंतर पाक कॅप्टन सलमान आगा सोबत हस्तांदोलन टाळलं. संपूर्ण मॅच मध्येही भारतीय खेळाडू पाकच्या खेळाडूशी बोलले नाहीत. मॅच संपल्यानंतरही सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबेनं हस्तांदोलन केलं नाही. क्रिकेट सामन्यामध्ये नाणेफेकीवेळी कर्णधारांनी एकमेकांशी हस्तांदोलन करणं हे खेळभावनेचं प्रतीक मानलं जातं. मात्र टीम इंडियानं मॅच पूर्वी आणि मॅच संपल्यानंतरही हस्तांदोलनासाठी पुढाकार घेतला नाही. त्यामुळे रडक्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं आशियाई क्रिकेट परिषदेकडे तक्रार केली आहे. टीम इंडियाकडून खेळभावनेचा अनादर करण्यात आला. मॅच रेफरी अँडी पायकॉफ्ट यांच्या विरोधातही पीसीबीनं तक्रार केली आहे. टॉस दरम्यान दोनही कॅप्टननी हँडशेक करू नये अशी विनंती पायकॉफ्ट यांनी केल्याचा तक्रारीमध्ये उल्लेख करण्यात आलाय. आयसीसीच्या नियम पुस्तिकेमध्ये खेळाडूंनी हस्तांदोलन केलंच पाहिजे असा नियम नाही. त्यामुळे भारताला नियमानुसार दंड ठोठावता येणार नाही. भारताच्या संघानं पाकिस्तानच्या क्रिकेट टीम बरोबर हात मिळवला नाही, हस्तांदोलन केलं नाही. पाकिस्तान आणि जगाला संदेश दिला की जो देश अतिरेकी कारवाया करतो त्या देशाबरोबर आम्ही हात मिळवणार नाही. आणि तो पूर्णपणे विजय आपल्या भारत क्रिकेट संघाच्या कॅप्टननी, आपले सिंदूर ऑपरेशनचे सगळे साहसी सैनिक आणि पहलगाममध्ये ज्यांनी आपल्या कपाळावरचं कुंकू गमावलं त्या परिवाराला अर्पित केला. मोदी गेले तिथे चीनमध्ये आणि पाकिस्तानच्या प्रधानमंत्र्याकडे पाहिलेही नाही. बाजूला उभे होते ते पाहिले नाही, पण होते ना तुमच्या बरोबर, तुमच्या रांगेत. हस्तांदोलन केले नाही तो, पण ते होते तुमच्या बरोबर. तेही चीनच्या प्राईम मिनिस्टरला भेटले, तुम्ही भेटलात. तसंच आहे ते. खेळलात ना मैदानावर त्यांच्या बरोबर. हा शेक हँड केलं नाही हे सांगताय कोणाला तुम्ही? आम्हाला सांगताय. आम्ही का मूर्ख आहोत तिकडे? या देशाची जनता, भारतीय नागरिक. भारत पाकिस्तान मॅच पूर्वी ठाकरेंची शिवसेना आणि भाजपात रंगलेला सामना मॅच नंतरही सुरूच आहे. भारतीय क्रिकेट संघाची देखील हा सामना न खेळण्याची भूमिका होती. मात्र त्याच्यावर सरकारचा दबाव होता असा आरोप संजय राऊतांनी केला. तर उद्धव ठाकरेंनी उद्यापासून आलेपाक देखील खाणं बंद करावं असा टोला मंत्री आशिष शेलार यांनी लगावलाय. पाकिस्तान बरोबर खेळणं हाच अपराध आणि देशद्रोह आहे. धूळ चारणं, जिंकणं, जिंकल्यावरती पापक्षालन होणं. का काल पाकिस्तान बरोबर खेळून काय जो आपला काय भारतीय संघ जिंकला असं म्हणतं आम्ही तर काय पाहिलं नाही अजून.
त्याच्यामुळे काय 25-26 आमच्या महिलांचं उजाडलेलं कुंकू परत आलं का? काय भरपाई काय झाली? आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताने खेळू नये अशी बाजू मांडणं ही उद्धव ठाकरे यांची अतार्किक आहे. आणि उद्धव ठाकरे यांच्याच भाषेत सांगायचं झालं तर जिथे जिथे पाक नाव येईल त्याला त्यांचा विरोध असेल तर उद्यापासून उद्धव ठाकरे आले पाक पण खायचं बंद करतील. भारत आणि पाकिस्तान मॅचवर 1.5 लाख कोटींचा जुगार खेळला गेला. यात पाकिस्तानला सुद्धा 1000 कोटी मिळाले असा खळबळजनक दावा संजय राऊतांनी केलाय. तर राऊतांनी पाकिस्तानच्या विजयावर पैसे लावले असणार असं प्रत्युत्तर भाजपा प्रवक्ते नवनाथ बन यांनी दिलंय. कालच्या मॅचनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला किमान 1000 कोटी मिळाले. तुम्ही पाकिस्तानला जागतिक बँकेकडून कर्ज मिळू नये, IMF कडून कर्ज मिळू नये, एशिया डेव्हलपमेंट बँकेकडून कर्ज मिळू नये म्हणून आपण प्रयत्न करत होतो का? तर हा जो पैसा आहे हा पैसा पाकिस्तानला जर मिळाला कर्ज रूपाने तर ते दहशतवादामध्ये गुंतवणूक करते भारताविरुद्ध. ही कोणाची भूमिका होती? ही भारताची भूमिका आहे, ही मोदींची भूमिका आहे. आणि त्यात पाकिस्तान क्रिकेट बोर्डला काल 1000 कोटी रुपये तुम्ही दिलेत, मिळवून दिलेत. मग हे पैसे कुठे जाणार आहेत? संजय राऊत, कालच्या सामन्यामध्ये किती पैसे हारलात तुम्ही? कारण तुम्ही पाकिस्तानच्या बाजूने पैसे लावले असणार याची आम्हाला खात्री आहे. पाकिस्तान विजयी झाला असता तर संजय राऊतांनी आज डंका पेटवला असता, ढोल वाजवले असते. परंतु पाकिस्तानचा पराभव झाला. संजय राऊत यांनी काल सट्ट्यामध्ये लावलेले पैसे गमावले असतील. कारण तुमचा सकाळी चेहरा मी बघत होतो, त्या चेहऱ्यावर जाणवत होतं की काल संजय राऊत यांचे पैसे कालच्या सामन्यामध्ये गमावलेले आहेत. संजय राऊत कालच्या सामन्यामध्ये 1.5 लाख कोटीची भाषा करण्याच्या ऐवजी तुम्ही कालच्या सट्ट्यामध्ये किती रुपये हारलात हे एकदा महाराष्ट्राला सांगून टाका. विरोधानंतरही भारत पाकिस्तानशी सामना सुरळीत पार पडला. अनेक भारतीयांनी टीव्ही समोर बसून ही मॅचही बघितली. कॅप्टन सूर्यकुमार यादवसह भारतीय खेळाडूंनी हस्तांदोलन टाळत पाकिस्तानला जागा दाखवली. मात्र इथे प्रश्न पडतो की नेमकं चुकलं कोण? मॅच खेळणारे की मॅचचं राजकारण करणारे? राजकारण करण्यासाठी भारत पाक मॅचचा बहाणा शोधला गेला का? हे प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.